श्री गणेशाय नमः। जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नीचा कुमारा, परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको। तू सहस्त्रार्जुना ते दंडून, केले द्विजांचे संरक्षण। ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला, आता मात्र डोळे मिटिसी, कारे देवा ब्राह्मणाविषयी। काय आहे लागली तुसी, गाढ निद्रा ये धवा। म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका। आणि बाणीचा प्रसंग देखा, आहे हरी सांप्रत। तुझ्या वशिल्या वाचून, अवघी कृत्ये आहेत क्षीण। आर्य संस्कृतीचे रक्षण, होणे नाही तुझ्या विण। गजानन माया अघटित, कोण जाणे तिज प्रत। महाराजांचा एक भक्त, पुंडलिक नामे मुंडगावी। हा शेगावची करी वारी, समर्थांविषयी प्रेम भारी। हमेशा त्यांचे चिंतन करी, एकाग्रशा मनाने। त्याच गावी भागाबाई, एक ठाकरीण होती पाही। निष्ठा तिची एक्याही, ठिकाणासी बसत नसे। ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार। भरवून भोंदी नारी नर, हाच धंदा तियेचा। ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला। का की तू नाही केला, सद्गुरु तो आपणा ते। गजाननाच्या वाऱ्या करिसी, सद्गुरु त्याला मानिसी। परी त्याने सांग तुसी, मंत्रकानी कथिला का। अरे विधी वाचून, गुरु न होत कधी जाण। शेगावचा गजानन, वेडा पिसासाच असे। तुझा ताप झाला बरा, म्हणून तू मानिसी त्याला। या काकतालीय न्यायाला, बळी पुंडलिका पडू नको। गिन गिन गणाते हे भजन, पिशापरी आचरण। कोणाचेही खाई जाण, ऐसा मुळी भ्रष्ट तो। म्हणून तुला सांगते, चाल अंजन गावाते। केजाजीच्या शिष्याते, आपण दोघे गुरु करू। उद्या त्याचे कीर्तन, अंजन गावी असे जाण। ते ऐकावया कारण, उठून जाऊ प्रातःकाळी। गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी। गुरु असावा परमगुणी, भक्ती पंथा ते दाविता। यातील लक्षण एकही, गजाननाच्या नसे ठाई। म्हणून वेळ न करी काही, चाल अंजन गावाते। तो भोकरे पुंडलिक, होता मनाचा भाविक। भागीच्या भाषणे देख, चित्त त्याचे घोटाळले। त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला। जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू। ऐसा विचार करून, भागीसी बोलला जाण। अंजन गावा लागून, चाल येतो तुझ्या सवे। दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्थ निजला। तो 3 प्रहर रात्रीला, काय घडले ते ऐका। पुंडलिकाच्या समोर, एक पुरुष दिगंबर। उभा राहिला साचार, थेट समर्थांच्या परी। पुरुष म्हणे रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का। गुरु कराया ते निका, त्या भागीच्या सल्ल्याने। जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ। तेथे जाता फिटेल भ्रांत, तुझी वेड्या निश्चये। कानात काही बोलला, म्हणून का तो गुरु झाला। लोक कान गोष्टीला, कितीतरी करतात। मग ते एकमेकांचे, काय गुरु होती साचे। नादी दंभाचाराचे, त्वा पुंडलिका पडू नये। तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझ कारण। गणगण ऐसे बोलून, महाराज स्तब्ध झाले। आणखी काय आहे आस,
ती मी आज पुरवीन खास, ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति जाहला. पाहू लागला निरखून, स्वप्नी त्या पुरुषा लागून, तो पाहिले गजानन, शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे गुरुराया, पादुका द्या ह्या मला सदया, नित्य पूजा करावया, या वीण आणखी आसनसे. बरे उद्या 2 प्रहर, दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर, ह्या मी दिधल्या घे तुला. पादुका त्या घ्यावयाला, स्वप्नी पुंडलिक उठून बसला, तोच आली तयाला, साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊन सभोवार, पाहू लागला साचार, तो कोणीच दिसेना अखेर, नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना, संशय मनींचा जाईना, म्हणे स्वामींच्या भाषणा, बाटन लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन, त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीण, तेही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी, पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी, त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून, म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे मन, हे काही कळेना. मी पदींच्या मागितल्या, पादुका त्या होत्या भल्या, त्याच त्यांनी मसी दिल्या, मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी, पुंडलिक आपल्या अंतरी, तो इतक्यात आली घरी, भागी ठाकरीण बोलावण्या. अंजन गावी चाल आता, मोक्ष गुरु करण्याकरिता, दिसू लागला आहे रस्ता, अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे भागाबाई, मी काही येत नाही, मर्जी असल्यास तूच जाई, अंजन गावा कारणी. मी जो एकदा गुरु केला, श्री गजानन महाराजाला, तो न आता सोडी भला, हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई, अंजन गावास गेली पाही, आता मुंड गावाचे ठाई, काय झाले ते ऐका. झामसिंग रजपूत गेला होता शेगावात, दर्शन स्वामींचे घेण्याप्रत, 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंड गावाला येण्या परत निघाला, तै बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी, द्याया देई याच्या पासी, समर्थ आज्ञा होता ऐशी, तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका, झामसिंगास बोलला देखा, भोकरे जो का पुंडलिका, तुमच्या गावींचा असे हो. त्यास ह्या द्या नेऊन, करावयासी पूजन, ते झामसिंगे ऐकून, पादुका घेता जाहला. झामसिंग आला मुंड गावात, तो पुंडलिक भेटला वेशीत, पुसू लागला त्या प्रत, कुशल वृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी, काही दिला का तुम्हा पासी, हे ऐकता झामसिंगासी, महदाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला, झामसिंग घेऊनी घरी गेला, होदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची, ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या, पुंडलिकाच्या हाती दिल्या, त्याच अजून आहेत भल्या, मुंड गावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन, पुंडलिकाने केले जाण, मनोभावे करून, त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत, सांभाळिती आपुले भक्त, आडमार्गाने किंचित, जाऊन देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ,
समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात, या कथे ते ऐकता। एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजा राम म्हणून, होता धंदा करून अकोल्यात सराफीचा। सोने चांदी भुसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजा राम कवर असे। या राजा रामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था। या कवरा कारण दोन पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशा सारिखे। कनिष्ठ पुत्र त्र्यंबका प्रती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया। लहानपणापासून भाऊस होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका। काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी, राहून त्या भागा नगरी मुसा नदीच्या काठाला। एवंच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीणचे। तो सुटी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा। पदार्थ त्यांच्या आवडीचे करोनिया सर्वसाचे, परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की। भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता, मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा। घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तियेचा। माझ्या आहे ऐसे मनी आपणा करावी मे जवानी, आपुल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया। भाकरी ती जवारीची कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे। हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाव जाईला, हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे। ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत, तो काही कामा निमित्त नानी आली ते ठाया। नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली, मुखश्री ती म्लान झाली तुमची कशाने ये वेळा। भाऊ वदे दीनवाणी काय तुला सांगू वहिनी, माझे जे का आले मनी विचारते ये वेळा। पूर्ण सत्ते वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे। नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा दीर मशी पडदा ठेवू नये। ज्येष्ठ भ्राता पित्या परी तत्कांता माय खरी, मानिली पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणतसा। ते ऐकून भाऊ हसला नानी प्रती बोलता झाला, नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते। गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे, आहेत मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी। ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगी। ते ऐकता बोले नानी दीराप्रती हास्यवदनी, यासाठीच का हो मनी सचिंत तुम्ही बैसलात। सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपुल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या। मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही, तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका। भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळ भर, ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या। भाकरी 3 कांदे 3
हरभऱ्याचे चून जाण, लोणी ठेविले माखून, प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला, जा आता शेगावाला, वेळ थोडका राहिला, आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी, वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी, गेलात तरी उपयोग. ऐसे नानी बोलता, भाऊ निघाला तत्वता, पुसूनिया आपुल्या ताता, येता झाला स्टेशनासी. तो गाडी 12ची, निघूनिया गेली साची, तेणे चित्तवृत्ती भाऊची, होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला, म्हणे महाराज का हो केला, अभेर माझा ये काली. मी मुळीच हीन दीन, कोठून घडावे मला पुण्य, आम्हा कावळ्या कारण, लाभ केवी मानसाचा. अक्षम्य ऐसी कोणती, चूक झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती, गाडी चुकली ये वेळा. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा माझा साधिला दावा, माझ्या करी गुरुसेवा, घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी, ऐशीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी, सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपा राशी, नका उपेक्षू लेकरासी, ही शिदोरी सेवण्यासी, यावे धावून सत्वर. थोर आपुला अधिकार, क्षणात पाहता केदार, मग याया येथवर, काहो अनमान करीतसा. मीन आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हाका मारितो, म्हणून या हान होतो, अपमान तुमचा यत्किंचित. 3 घंटे अजून, अवकाश गाडी कारण, तोवरी आपुले भोजन, होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत, तेथेच बैसला उपोषित, चतुर्थ प्रहरी शेगावात, आला तिहीच्या गाडीने. कवर गेला दर्शना, तै तो योगी राणा, न करिता भोजना, बैसला होता आसनी. नैवेद्याची अतोनात, ताटे होती मठात, पक्वान्नांनी परिप्लुत, ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा तो मोती चूर, कोणाची ती नुसती खीर, श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला, समर्थांनी ना स्पर्श केला, वरच्यावरी ताटाला, बाळा आणून ठेवी पुढे, आणि म्हणे हे करा ग्रहण, गेला 1 वाजून, आपुले न झाल्या जेवण, प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्याची ते वाट पाहती, करण्या आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती, म्हणून मी बोललो. तै महाराज म्हणती थांब जरा, आग्रह नको करू सखरा, भोजन आज 4 प्रहरा, माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला, तो इतक्यात भाऊ आला, समर्थ पाहता आनंदला, भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माय जेवी, बाळके दृष्टी पहावी, झाले असे पहातेवी, भाऊ कवरा कारणे. समर्थांसी नमस्कार, केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडोनी कर, वाट पहात आज्ञेची. त्या भाऊस पाहून, समर्थे केले हास्य वदन, बरेच दिलेस आमंत्रण, ही का वेळ जेवण्याची. तुझ्या भाकेत गुंतलो, मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो, आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता, हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा, गाडी चुकली 12ची. कवरास म्हणे बाळा भाऊ, आता नको दुःखित होऊ,
काय आणले आहेस पाहू, समर्थांसी जेवावया. ऐसे ऐकता सत्वरी, कांदे भाजी भाकरी, कवराने ठेविल्या समोरी, स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2, समर्थे केल्या भक्षण, एकीचा तो प्रसाद म्हणून, अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता, आश्चर्य झाले समजता, कळली स्वामींची योग्यता, खरेच भक्त वत्सलते. जेवी हस्तिनापुरात, भगवंताने ठेविला हेत, सोडून पक्वांना प्रत, विदुराच्या हुलग्यावरी. तैसेच येथे आज झाले, आमचे पक्वान्न नाही रुचले, भाकरीवरी गुंतले, चित्त कवराच्या स्वामींचे. भाऊंनीही घेतला, समर्थ प्रसाद शेगावला, सद्भाव जेथे उदेला, तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कवरासी, जा आता अकोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी, तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया, आपुली असू द्यावी दया, या वीण दुसरे मागावया, मी न आलो ये ठाई. आपुले हे दिव्य चरण, हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन, आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून कोल्याला, भाऊ कवर निघून गेला, समर्थ आपल्या भक्ताला, नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणार, तुकाराम शेगोकार, एक होता भाविक नर, कृषी कर्म करीतसे. घरची गरिबी होती खरी, काम करोनी शेतांतरी, अस्तमानाचे अवसरी, दर्शना यावे मठात. चिलीम द्यावी भरून, घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून, जावे पुन्हा शेताते. ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा, तो न कोणा सोडीतसे. जे जे असेल दैवात, ते ते श्रोते घडून येत, एके दिनी शेतात, असता तुकाराम आपुल्या. तो एक आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी, छर्रे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला, तुकाराम होता बसला, आपुल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला, एक होता बसलेला, ससा शुभ्र तोची पडला, शिकाऱ्याच्या दृष्टीसी. त्याची शिकार करण्या भली, शिकाऱ्याने आपुली, नेम धरून झाडिली, खांद्यावरील बंदूक. त्या योगे ससा मेला, एक छरा लागला, त्या तुकाराम माळ्याला, काना मागे अवचित. छरा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर, थकले अवघे डॉक्टर, प्रयोग करून त्याचे वरी. काही केल्या निघेना, छरा तो डॉक्टरांना, होऊ लागल्या यातना, तुकारामासी अतिशय. मस्तक दुखे अहोरात्र, निद्रा न लागे किंचित, नवससायास केले बहुत, परी गुण येना. ऐशाही अवस्थेत, यावे त्याने मठात, तो समर्थांचा एक भक्त, ऐसे बोलला तयाला. डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूची या सेवे परता, नाही उपाय कोणता, उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास, चुकेल हा तुझा त्रास, झाडीत जा आसपास, या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवा ही घडेल, पुण्य तेही लाधेल, कृपा झाल्या होशील, त्रासापासून मोकळा. मात्र आपुल्या पित्या परी, दांभिकतेने हे न करी, शुद्ध भाव अंतरी, सर्व काळ धरावा. ते तुकारामासी मानवले, झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठास ठेविले, स्वच्छ त्याने आरशापरी. ऐसी 14 वर्षे झाली,
तुकारामाची सेवा भली, तै गोष्ट घडून आली, ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून, छरा पडला गळून, जैसी काती भोकरातून, दाबिता सुटे आठोळी. तैसे साच येथे झाले, छरा पडता थांबले, दुखावयाचे मस्तक भले, ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची, अखेरपर्यंत केली साची, रचिती वीण कवणाची, परमार्थी निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर, मग मात्र होते स्थिर, संत सेवा महाथोर, हे भाविक जाणती. स्वस्ती श्रीदास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक होवो भाविकांप्रत, भवसिंधू माझारी. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति षोडशोऽध्यायः समाप्तः.